हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या IGS करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. खूप मुलांचे प्रश्न येत होते, समस्या काय आहेत निकालाच्या संदर्भामध्ये. या संदर्भात माहिती घेतली असता तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. याच्यामध्ये कन्वर्ट राऊंड संदर्भ असतील, त्याच्यानंतर टेटचा निकाल असेल, का उशीर होतो आहे या संदर्भामध्ये, आणि काही होणाऱ्या अफवा ह्या बरोबर आहेत का चुकीच्या आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि मी तुम्हाला ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तर पहा, मूळ मुद्दा, काल जो निकालाची आम्हाला शनिवारपर्यंत डेडलाईन दिलेली होती की आम्ही काही करून शनिवारपर्यंत लावूया, आम्ही रिझल्ट लावू, परंतु ते रिझल्ट पोस्टपोन झालं, म्हणजे रिझल्ट लागलेलं नाही आहे. हे उशीर का झालेला आहे हे सर्वांना पडलेला प्रश्न. आम्ही सांगतो जसं आम्ही परिषदेला गेल्याच्यानंतर आम्हाला जो उत्तर भेटतो आम्ही तेच तुम्हाला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. काल विठ्ठल सरगर सरांनी सांगितल्या पद्धतीने त्याच पद्धतीने तुम्हाला हे सांगतो आहे की शुक्रवारी शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांची बेमुदत आंदोलन चालू आहे पुण्यामध्ये, जे काम बंद आंदोलन ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये सर्व शिक्षण क्षेत्रातील मोठे जे राजपत्रित अधिकारी आहेत त्यांचं ते आंदोलन आहे. त्याच्यामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालय असेल, शिक्षण उपसंचालक पुणे असेल, ऑफिस असेल, त्याच्यानंतर जिल्हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे असेल, पुण्यातील जे तमाम शिक्षण क्षेत्रातील जे ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत, त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांचं ते आंदोलन आहे. आणि शुक्रवारी आंदोलनाचा पहिला दिवस होता बेमुदतचा. त्या संदर्भात मी टेलिग्रामवर त्याची फोटो पण टाकली, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम लिंक भेटेल, ते बघून घ्या. की खूप अधिकारी त्याच्यामध्ये आहेत जे आपल्या रिझल्टच्या संदर्भात आहेत आणि शिक्षण क्षेत्रातील संदर्भात आहेत. त्यामुळं ते काम बंद आंदोलन असल्यामुळं त्या गोष्टीचा परिणाम आपल्या रिझल्टवर झालेला आहे. आणि ते रिझल्ट आणि शुक्रवारी जी VC होणार होती ती झालेली नाही आहे. त्याचं कारण तो आहे मूळ मुद्दा. आणि अधिकारी जर उपलब्ध नसतील तर निकालात वेळ लागणारच आहे. आणि निकाल जरी लागला लवकर तरी जागाच्या संदर्भात खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे नवीन संच मान्यतेचा. ते तर मी तुम्हाला मागं खूप सांगितलेलंच आहे. पण उद्या सोमवार, परवा दिवशी उद्या आम्ही परत पाहूत काय त्याच्यावर काम बघूच. आणि आज मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकाळी चर्चा केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये असं सांगितलं की शुक्रवारी आंदोलनाला म्हणजे त्यांचा जो आहे रोस्टर ह्याच्यामध्ये इलिगल तपासणी असेल, पोलिसांची अटक असेल, ह्या गोष्टी संदर्भात तो आंदोलन आहे पुण्यामध्ये आयुक्त कार्यालयासमोरच चालू आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांचं आंदोलन शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आहे. खूप आहे का नाही, भारी आहे का नाही हे असं. तर त्या संदर्भामध्ये त्याचा परिणाम आपल्या रिझल्टवर पण होताना दिसते. कसं? कारण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे शिक्षण विभागाचंच अंडर असल्यामुळं तिथले अधिकारी शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे त्यांचं पण त्याच्यामध्ये पाठिंबा आहे. आणि ह्याच्यामध्ये जर काही गोष्टी जर त्यांच्या संदर्भात होत असतील, विरोधात जर गेल्या, तर त्या संदर्भामध्ये निकाल लवकर लागला असता. पण IBPS संपर्क साधलासुद्धा तर त्यांना तर रिप्लाय पण आलेला नाही, असं पण ते आपल्याला आमच्यापर्यंत माहिती आली. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की अफवांना बळी पडू नका. हां, राहिला प्रश्न, काल संध्याकाळी खूप असे मला फोन वगैरे आले, मेसेज वगैरे आले, सर तुमचं स्टँड काय आहे की डाटा करप्ट झाला किंवा माहिती आयुक्त कार्यालयात म्हणजे परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना आवडली नाही. अहो, असं नसते. ते IBPS आहे, ठीक आहे. आवडली नाही म्हणजे काय मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे का? आवडली नाही तर मी दुसरी करतो किंवा मुलगा पाहण्याचा कार्यक्रम आहे का? तसं नसते. निकाल लावणं हे त्यांच्या कंपल्शन आहे, ऑब्लिगेशन आहे, त्यांना लावणं भाग आहे. आणि ते त्यांनी IBPS ही छोटी कंपनी नाही, खूप म्हणजे UPSCच्या काही जे ऑनलाईन एक्झाम्स आहेत ते एक्झामपासून ते ग्रुप 3च्या सर्व एक्झामपर्यंत IBPS कंडक्ट करत असते. ठीक आहे. SSCच्या एक्झाम बऱ्यापैकी खूप एक्झाम्स आहेत, मेडिकलचे एक्झाम्स आहेत, बँकिंगचे एक्झाम्स आहेत, ते कंडक्ट करत असते. त्यामुळं त्यांच्यावर असं ब्लेम करणं कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटते. आणि डाटा करप्ट झाला म्हणजे काही पेन ड्राईव्ह आहे का, आपला डाटा करप्ट झाला, मेमरी कार्ड आहे का, की असं करप्ट झालं असं नसते. त्यामुळं जे अफवा असे काही रूमर्स जे आता पसरत आहेत त्या संदर्भात हे कुठेतरी चुकीचं आहे. तुम्ही अफवांना बळी पडू नका. मान्य आहे निकाल लेट होतो आहे, पण निकालाच्या संदर्भात का निकाल लेट होते आम्ही वेळोवेळी पाठपुरा केलेलाच आहे. पत्रकार परिषदेच्या घेतल्या, रोज मी तर पुण्यात राहतो, मी स्वतः मला वाटलं की मी जातो माहिती घेण्यासाठी आणि ती माहिती जशी आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. कारण का आपण त्याच्यामध्ये अफवांना बळी पडू नये आणि कमर्शियल गोष्टीला आपण
चुकीचं होऊ नये असं मला वाटते. म्हणून त्या संदर्भात मी तुम्हाला ही माहिती सांगणं गरजेचं होतं म्हणून सांगितले. ह्याच्यामध्ये त्यांचं युद्धस्तरावर काम चालू आहे, अशातला भाग नाही की काम ते करत नाहीत. परिषदेला दोषी ठरवणं पण चुकीचं आहे. जर आम्ही त्यांना इशारा पण दिलेला आहे, जर तुम्ही निकाल लावलेला नाही तर आम्ही समोरचे निर्णय घेऊ, ठीक आहे. पण त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ह्या गोष्टीला बाऊ करून घेऊ नका असं मला वाटते. निकाल तर लागेलच, ठीक आहे. तर राहिला प्रश्न दुसरा मुद्दा, कनोट राऊंडच्या संदर्भात मी तुम्हाला सांगायचं होतं की कनोट राऊंड अधिकाऱ्यांनी होकारार्थी उत्तर दिलेले आहेत की आम्ही लावणार आहे, आम्ही लावू, आम्ही प्रयत्न करू. या संदर्भात उत्तर आहेत. मला एकच सर्व महाराष्ट्राच्या तमाम सेकंड फेजच्या अभिकृत धारकांना एकच प्रश्न विचारायचा आहे. सेकंड फेजमध्ये 10% अपात्र रिक्त गैरहजर जागा ह्या भरण्यासंदर्भामध्ये शासनाचा नियम होता. सेकंड फेज झाली त्याच्यासाठी, ठीक आहे. 10% अपात्र गैरहजर रिक्त जागा आम्ही दुसऱ्या टप्प्यात भरू, म्हणजे सेकंड टप्प्यात भरू असं माननीय माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांनी विधानसभेत सांगितलं. त्याची अंमलबजावणी झाली का? दुसरा मुद्दा, या संदर्भामध्ये 10% अपात्र रिक्त गैरहजर जागा आल्या का? नाही. याचं उत्तर भेटेल आपल्याला नाही. तर फक्त आणि फक्त 3 जिल्हा परिषद जागा आल्या होत्या, गोंदिया, भंडारा आणि कोल्हापूर. कळलं? बाकी कोणत्याही संस्थांच्या जागा आल्या नाही. सांगायचं तात्पर्य हेच आहे की असं आहे की तुम्ही विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा ते तुमची वैयक्तिक जबाबदारी. जर रिझल्ट मान्य आहे सर्व, बघा काल सरगर साहेबांनी गेले होते, त्यांचं पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये त्यांचं पण स्वागत आहे. मी त्यांना पण मी बोलवलेलंच आहे, आम्ही सोबतच आहे. पण सांगायचं तात्पर्य असं आहे की मी असो, सरगर असतील, सर असतील, संदीप कांबळे सर असतील, आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करतो आहे की जे ऑथेंटिक माहिती तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्यामध्ये कुणाचं काही स्वार्थ नाही आहे आणि फक्त तुमचं नुकसान होऊ नये. तुम्ही ज्यांनी एजमुळे राहिलेले आहात किंवा एका मार्काने राहिलेला आहात त्यांचं नुकसान होऊ नये. ते उर्दू माध्यमाचा राऊंड असेल किंवा मराठी माध्यमाचा राऊंड असेल, तेच लागणे आम्ही त्याच्यामध्ये त्यांच्या फेवरमध्ये त्यांना सपोर्टमध्ये आहेच. कारण का त्याचा आणि तिसऱ्या टेटच्या जागांचा काही संबंध नाही आहे. जर त्या नाही आल्या तर जागा ती फ्रीज होतील, ते तुमच्या पण नाही आणि सेकंड फेजच्या मुलांच्या पण नाही, ते समाजांच्या नावाखाली जातील. तुम्हाला माग पण सांगितले. तेच मुद्दा असा आहे की जर जागा म्हणजे राऊंड लागेल न लागेल, आयुक्त स्तरावरनं कार्यवाही चालू आहे. मी तुम्हाला त्या दिवशी लाईव्ह पण तिथनं व्हिडिओ करून तुम्हाला सांगितलेलं आहे, माहिती सांगितलेलीच आहे. पण ते जर आपण होणार आहे म्हणून जर असं विश्वासावर बसलो तर त्याच्यात यश भेटणार नाही. कारण का जोपर्यंत ऑफिशियली न्यूज बुलेटिन येत नाही की आम्ही राऊंडमध्ये लावतो आहे, आम्ही अशा जागा एवढ्या भरतो आहे काय तेवढ्या भरतो आहे नाही का, हे असं त्यांना जोपर्यंत आपण विचारत नाही काय, जोपर्यंत आपण सांगत नाही त्यांनी लेटर काढत नाहीत तोपर्यंत आपण विश्वास ठेवायला नाही पाहिजे. आपण घरच्या बाहेर निघूया, आपण माहिती बनवूया, म्हणजे आपण एकत्र जाऊया, पाठपुरावा करूया. असं जोपर्यंत तुम्ही सर्व मिळून काम करणार नाही, जे अफेक्टेड बाधित मुलं आहेत ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनी, तोपर्यंत शक्यता फार कमी आहे. कारण 10% अपात्र गैरहजर रिक्त ह्या जागा देतो म्हणून लिखित स्वरूपात पुरावा देऊन सुद्धा त्यांनी जागा भरलेल्या नाही. आणि उद्या जर अधिकाऱ्यांची खूप मानसिकता आहे भरण्याची, खूप चांगले अधिकारी आहेत, खूप चांगले अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत. जर समजा त्या अधिकाऱ्यांना जर वरिष्ठ स्तरावरनं शासन प्रशासन या 2 बाजू आहेत, जर समजा प्रशासन स्तरावरनं जर काही गोष्टी आलेल्या आहेत शासन स्तरावरनं, तर त्या गोष्टी त्यांना अधिकाऱ्यांच्या मनात असताना सुद्धा ते काही करू शकत नाही. मग तेव्हा तुम्ही अधिकाऱ्यांना धरणार, पण अधिकाऱ्यांची ह्याच्यात काही चूक नसते, ठीक आहे. हे सर्व गोष्टी मंत्रालय स्तरावरनं होत असतात. त्यामुळं ती वेळ येऊ नये, लवकरात लवकर कसा यश प्राप्त करण्यात येईल आणि कसं आपण त्या गोष्टी एकत्र करू शकतो आणि लढू शकतो हे सर्व मुलांनी एकत्र ठरवलं पाहिजे. सेकंड फेजच्या मुलांनी, कन्वर्ट राऊंडच्या संदर्भात मुलांनी, त्यांनाही आवर्जून माझा सांगण्याचा उद्देश होता. आणि जे उर्दू माध्यमाचं करंट ओपन राऊंड असेल किंवा मराठी माध्यमाचा राऊंड असेल, जर जोपर्यंत ऑफिशियली येत नाही तोपर्यंत तुम्ही हार मानू नका, होणारच आहे असं विश्वास ठेवू नका. आणि फक्त अधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावर काय सांगतात तेच आम्ही तुम्हाला माहिती सांगतो, लागणार आहे किंवा लागणार नाही. सुरुवातीला मी सेकंड फेजचा विदाऊट राऊंड लागण्याच्या 3 दिवसामध्ये तुम्हाला माहिती दिली होती, राऊंड लागणार नाही म्हणून. त्याच्यावर हालचाली सुरू झालेल्या ते पण तुम्हाला माहिती दिलेली होती, सर्व गोष्टी चालू आहेत. तर हे जर तुम्हाला ह्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती करतो की तुम्ही विश्वास स्वतः घरच्या बाहेर पडा, काम करा, तेव्हाच तुम्हाला स्वतःला लागायचं असेल तर, अन्यथा तुमची शेवटी मर्जी, ठीक आहे. मी आदरणीय विठ्ठल सरगर साहेबांना विनंती करतो की त्यांनी मुलांना 2 शब्द सांगावे. नमस्कार मित्रांनो. तर आत्ताच सर तुम्हाला बोलले असतील, सरांनी तुम्हाला माहिती बऱ्यापैकी दिलेलीच आहे. आता मी काल त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयामध्ये गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी जे काय माहिती होती बाबा,
जो समांतर आरक्षणचा ज्या रिक्त जागा आहेत त्या जागांची म्हणजे त्या ज्या जागा आहेत त्या जागा कन्वर्ट होऊन त्याच्यावरती काम चालू आहे असं फक्त सांगण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू आणि त्या जागा येतील असं त्यांच्याकडून आलेलं आहे. परंतु सरांचं म्हणणं असं आहे की त्या जागा निश्चितपणे कागदपत्रे किंवा पोर्टलच्या वेबसाईटवरती सूचना तशा आल्या तर त्याच्यावरती विश्वास ठेवता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. ते पण बरोबर आहे, परंतु याच्या संदर्भात असं पण म्हणता येणार नाही की काम पूर्णतः बंद आहे असं पण बोलता येणार नाही आपल्याला. त्याच्यामध्ये मंत्रालयातून सुद्धा तशा स्वरूपाचे आदेश आयुक्त कार्यालयाला आलेले आहेत आणि कुठंतरी याच्यामध्ये तथ्य आहे. असं म्हणता येत नाही की हा राऊंड होणार नाही. हा राऊंड 100% होईल असं मला वाटते, परंतु त्यासाठी तुम्ही पण त्या ठिकाणी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये ज्या जागा आहेत फक्त त्या विनामुलाखतीचा जो समांतर आरक्षणच्या जागा आहेत त्याच जागा येतील असं सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये 10% किंवा रिक्त अपात्र गैरहजर या जागा येणार नाहीत. आता त्याच्यामध्ये 10% ज्या जागा होत्या त्या 10%च्या जागा साधारणतः ज्यावेळेस आयुक्त कार्यालयामध्ये देण्याचा प्रयत्न चालू होता पवित्र पोर्टलवरती, त्या ठिकाणी काय झालं की आंदोलन चालू होतं आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आणि त्याच्यामुळं काय थोडासा जाहिरात लवकर आली असती तर त्या जागा येऊ शकल्या असत्या जिल्हा परिषदच्या. परंतु काही कारणास्तव काही मुलांची मागणी अशी होती की ह्या ज्या जागा आहेत त्या जागा अजून पवित्र पोर्टलला मुदत वाढवून द्या आणि त्यामुळे जागा वाढतील. परंतु जो संच मान्यतेचा निकष होता त्या संच मान्यतेचा निकष जसजसं वेळ वाढेल तसं काय झालं की त्या जागा कमी झाल्या आणि तो नवीन संच मान्यतेचा जो शासन निर्णय होता त्याची अंमलबजावणी झाली. 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय होता त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होऊन त्या 10% जागा त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती येणार होत्या. परंतु ते काही चुकीच्या मागण्या किंवा चुकीचे आंदोलन त्या ठिकाणी झाल्यामुळं त्या जागा पवित्र पोर्टलवरती आलेल्या नाहीत. आता दुसरा मुद्दा असा की तिसरी टेट किंवा त्याच्या ज्या जागा आहेत किंवा निकाल कधी लागेल. आता निकालाची माहिती जर म्हटलं तर या ठिकाणी निश्चितपणे कोणालाच माहीत नाही मित्रांनो, कारण या ठिकाणी पत्रकारसुद्धा ते बातम्या देण्याचा प्रयत्न करतात, त्यांची देखील काही चूक नाही. त्या ठिकाणी ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी बातम्या देण्याचा प्रयत्न करतात किंवा जे आमच्यासारखे विद्यार्थी असतील त्या ठिकाणी प्रयत्न करतात की जे परीक्षा परिषद असेल किंवा इतर अधिकारी वर्ग असतील त्यांना माहिती विचारून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा निवेदन दिली जातात. नुसती माहितीच घेतली जात नाही तर त्यासाठी पाठपुरावा देखील केला जातो. या ठिकाणी आमचा असा उद्देश असतो की कुठलीही चुकीची माहिती मुलांच्यापर्यंत पोहोचू नये आणि जे काय ऑथेंटिक माहिती आहे ते ऑथेंटिक माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये कुठलाही आमचा उद्देश नाही की यूट्यूबच्या माध्यमातून कमाई करणं किंवा फेक बातमी देणं किंवा जाणून बुजून काहीतरी कुठली तरी माहिती आणणं असा कुठलाच प्रयत्न नसतो आहे. याच्यामध्ये जे तिसरी टेट आहे या तिसऱ्या टेटच्या ज्या जागा आहेत त्या जागा 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी याचिका आहे त्या याचिकेवरती हे बरंच डिपेंड आहे. 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय या ठिकाणी रद्द झाला तर जागेमध्ये भयंकर प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. साधारणतः एकूण जागा ज्या आहेत खाजगी अनुदानित असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या साधारणतः 25,000च्या आसपास याच्यामध्ये वाढ होऊ शकते. याच्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो निकाल आपल्या बाजूने येणं आवश्यक आहे. परंतु जर निकाल विरोधात गेला तर या जागांचा फटका बसतोय. साधारणतः याचा जास्त फटका हा जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना बसतोय. याच्यामध्ये जे शुद्धीपत्रक निघलं होतं त्या शुद्धीपत्रकानुसार ज्या 10 पटाच्या आतील शाळा असतील त्या 10 पटाच्या आतील शाळावरती एक त्या ठिकाणी D.Ed. B.Ed. धारक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे. याच्यामुळे तुमच्या ज्या जागा आहेत त्या 10 पटाच्या आतील जागा साधारणतः 8,000 जागा या ठिकाणी कमी होऊ शकतात, कारण या शाळा ज्या आहेत त्या शाळांची संख्याच 8,000 आहे. त्यामुळं 8,000 या जागा ॲटोमॅटिक कमी होतील. त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा म्हणजे कला क्रीडा शिक्षक, ते सुद्धा या तिसऱ्या टेटला येण्याची शक्यता जास्त आहे. याच्यामध्ये मंत्रालय स्तरावरती समिती देखील गठीत केलेली आहे आणि त्याचे जे निकष आहेत त्या निकषानुसार पटानुसार किंवा काय जे असेल त्यानुसार किती विद्यार्थ्यामागं किती शिक्षक द्यायचं हे जे प्रयत्न आहेत काही संघटना किंवा काही आमच्यासारख्या निवेदक असतील किंवा पाठपुरावा करणारे विद्यार्थी असतील त्यांच्यामार्फत केला जात आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी कार्यवाही देखील होत आहे.
याच्यामध्ये त्यासुद्धा जागा येण्याची शक्यता निश्चितपणे आहे. तर मित्रांनो, आता संच मान्यतेचा जर शासन निर्णय कोर्टाकडून रद्द केला तर भरती प्रक्रिया लवकर होईल का? तर निश्चितपणे भरती प्रक्रियेला विलंब लागेल, कारण नवीन संच मान्यता ह्या पुन्हा कराव्या लागतील. आता ज्या संच मान्यता झालेल्या आहेत ते 15 मार्चच्या शासन निर्णयानुसार झालेल्या आहेत. त्या सगळ्या संच मान्यता कॅन्सल होणार. पुन्हा या संच मान्यता नवीन करावं लागणार आणि त्यानंतर ना रोस्टरची तपासणी करावी लागणार आणि रोस्टरची तपासणी करावी लागल्यानंतर ना त्याच्यानंतर ज्या जिल्हा परिषदच्या बदल्या वगैरे असतील त्या आंतरजिल्हा बदली, जिल्हा अंतर्गत बदली ह्या सगळ्या प्रक्रिया पार पडल्यानंतर ना एकूण ज्या रिक्त जागा आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते समजेल आणि त्यानुसार पोर्टलवरती या जागा अपलोड होतील आणि त्यानंतर पसंतक्रम चालू होईल. या सगळा जो कालावधी आहे हा सगळा या कालावधीत बराच वेळ लागू शकतो मित्रांनो. त्यामुळं निश्चितपणे साधारणतः किती कालावधी लागेल हे निश्चितपणे सांगता येत नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे 1 वर्ष तरी या प्रक्रियेला लागू शकतं. तर मित्रांनो, धन्यवाद. जर तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट करू शकताय. एखादा नवीन प्रश्न असेल तर त्याच्यावर आम्हाला एखादा नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोचवता येईल. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद विठ्ठल सरकर सर की त्यांनी मुलांना माहिती दिली. सर्व म्हणजे कायद्याच्या संदर्भामध्ये जे केसेस आहेत, धोरण आहे, JR आहे, त्या सर्व माहिती त्यांनी स्पष्टपणे मुलांना एकदम सांगितले की सत्य परिस्थिती काय आहे, ते ग्राउंड रिॲलिटी काय आहे. ते म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जे झालं ते झालं, पण इथून त्या चुका नाही व्हायला पाहिजे असं मी त्या गोष्टीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि सेकंड फेजमध्ये जे झालेलं आहे, त्या सेकंड फेजमध्ये जे जागा कमी का झाल्या, काय झाला तो वेगळा विषय आणि सरांनी जसं सांगितलं तो विषय तसाच आहे त्या पद्धतीनं. पण मूळ मुद्दा असा आहे की त्या जागा जर आत्ता तरी राऊंड होणार आहे म्हणून जसं सांगत असतील, जोपर्यंत तुम्हाला ऑफिशियल लेटर निघत नाही, ऑफिशियल बुलेटिन निघत नाही, तोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवू नका, प्रयत्न करायला. त्यांचं म्हणणं तेच आहे की तुम्ही समजा अचानक जर वरी मंत्री स्तरावरच म्हटले की बाबा तुम्ही जागा देऊ नका, आम्ही तिसरा काहीतरी करू, ते फ्रीज करू किंवा संयोजनमध्ये देऊ किंवा असं काही करू असं जर म्हटलं तर मग अधिकाऱ्यांच्या मनात असताना सुद्धा ते काही करू शकणार नाही. त्यामुळे हे आता सध्या अधिकाऱ्यांच्या ज्या मनात आहे की लावण्यासंदर्भात, तर ते मनातलं यश आणण्यासाठी, ते मनातलं डायरेक्ट लिखित स्वरूपात यश भेटण्यासाठी तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे जर तुम्हाला स्वतःला लागायचं असेल तर, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुमच्या नोकरी लागेल यासाठी आहे. म्हणून टेट 3चा निकाल असेल, सेकंड फेजच्या मुलाखत राऊंडच्या संदर्भातली माहिती असेल, हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो कोणी नवीन असेल त्यांनी हे माझा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे जे गरजू आहेत. आणि पुण्यातनं मी तुम्हाला ऑथेंटिक माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन. जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.